चला आपण बॅटर्स पाठवायचे आहेत, मॅचला आपण सुरुवात करतोय. चला मॅच ऑन होतोय आणि 12th मॅन अंशला आपण पाहतोय. सध्या तो मुद्रा 11 या संघाचा 12th मॅन आहे. त्याची देखील अपेक्षा आहे की त्याला एक मॅच खेळवावी. तो म्हणतोय की मला घेणार आहेत, परंतु काय हरकत नाही. 12वा खेळाडू इम्पॅक्ट नसेल, परंतु जर पुढील मॅच जर असेल तर संधी त्याला मिळेल. परंतु आपण आवर्जून उल्लेख करू सापाड चषकाचा तेजस जे आपण कव्हर करणार आहोत. तिथे 12th मॅनला सायकल देखील आहे. जे टॉप 4 मध्ये संघ जातील त्या प्रत्येक 12th मॅनला 4 सायकल असतील. चला मॅच ऑन करायच्या. लेदरचे ते प्लेयर देखील आहेत. येस, फ्युचर ब्राईट आहे अंशचं देखील, कारण की मागेच आपण पाहिलं होतं ओमकार तारमळे आपल्या ग्रामीण विभागातून IPL साठी त्याची नियुक्ती झाली आणि विजय हजारे ट्रॉफीसाठी देखील तेजस त्याची नक्कीच मुंबई संघाकडून नियुक्ती झाली. नक्कीच हे नशिबाचा खेळ नव्हे तर हे त्याची मेहनत आहे आणि मेहनतीचं फळ त्याला देखील मिळालं. 12th मॅन अंशचा उल्लेख केला, त्याला आता 12th मॅनच्या पदावरून हटवलं. त्याला आता मात्र डायरेक्ट डगआउटमध्ये बोलावला. आय थिंक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याची वर्णी लागू शकते, यात मात्र शंका नाही आहे. आणि आता मात्र रील्स मान आमचे माणस आता मात्र जॉईंट होतील, ज्यांनी सुंदर अशी रील्स रायते प्रीमियर लीगशी देखील बनवल्या. त्याचं देखील आपण विशेष कौतुक करू, कारण की सोशल मीडिया आणि सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहण्याचा आणि या प्रीमियर लीगला पुढे नेण्याचा प्रयत्न त्याचा देखील राहिला. दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आफ्टर द लंच पुढेच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं रायते प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. इथे मात्र टॉस जिंकला मुद्रा 11 या संघाने प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं फलंदाजीसाठी टीम भूमी 11 या संघाला. भूमी 11 हा संघ आहे, संघाचे संघ मालक साईनाजी जाधव साहेबांचा संघ आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला मयूरजी तारमळे साहेबांचा संघ. गेम ऑन. पहिला चेंडू, ओहो इथे मात्र पहिला चेंडू थोडासा खाली ठेवला होता आणि तत्पूर्वी इथे मात्र एक धाव फलकावरती जोडली जाईल. एक धाव दरम्यान जोडली जाते आणि श्री गणेशा होत असताना ही मॅच देखील 6 षटकांची असेल, कारण की काल देखील आपण पाहिलं होतं विनर अशी मॅच आपण 6 षटकांची खेळली होती. आणि इथून जो संघ जिंकेल तो थेट उद्या सुपर संडे मध्ये टॉप 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काल 2 संघ आपण पाहिले, आदित्य ॲव्हेंजर्स आणि शिवम ब्लास्टर्स हे 2 संघ काल आपण पाहिले तर या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये पोहोचलेत. आज कुठले 2 संघ असतील, परंतु सध्याची इथे मात्र संधी भूमी 11 आणि मुद्रा 11 या 2 संघापैकी एक संघ जरूर पाहायला मिळेल. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज पंकजला पाहतोय. अजय आणि तेजाची सलामीशी जोडी मधाच्या आतमध्ये आणि पंकजकडे क्षमता आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला तो करतोय. रायते संघाकडून खेळताना देखील नेहमीच त्याचा चांगला खेळ राहिला आहे. ओ मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत आणि हो क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कमालीचं क्षेत्ररक्षण राहिला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथे मात्र या धावा मनोजने वाचवल्यात. उडता मनोज आपण पाहिला, अगदी स्वतःला सीमारेषेच्या बाहेर झोकून दिलं. आणि या तब्बल 3 धावा घेतल्या. एक धाव जरूर त्याने आपल्या संघासाठी वाचवली. चांगली गोलंदाजी. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. हो तेच तरार चेंडू आहे. यष्टीरक्षक बीड झालेत, परंतु पुन्हा
चेंडूवरती झेपावत आहेत आणि दरम्यान हा चेंडू येतोय दरम्यान डॉट. यश पवार यांनी स्वर्गीय भावेश पवार यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच साठी मेडल देखील आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. मागील चेंडू ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहतोय मनोजचा, जो त्यांनी चौकार अडवला होता. आणि मिस्टामिंग आता इथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होतात. निसर्गरम्य वातावरण आपण पाहतो आणि अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोरून जर आपण पाहिला तर नक्कीच डोंगराळ भागामध्ये हिरवगार झाडं आणि त्या झाडांच्या अगदी खाली आपण पाहिलं तर नक्कीच हे सुंदर असं क्रीडांगण रायते क्रीडा संकुल. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या क्रीडांगणावरती मोठमोठ्या स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. हो, 30 चेंडू वेगावरती स्वार झाले होते गोलंदाज पंकज. कमालीची गोलंदाजी. अजयला आपण पाहतोय. अजय ॲज अ बॅटर मधाच्या आतमध्ये ना, अजयच्या प्रत्येक षटकारासाठी बबलूजी घाबट यांच्याकडून 101 रुपयाचं कॅश प्राईज असेल. कॅश प्राईज ऑन आहे कारण की स्पर्धा गावशी आहे आणि सर्व खेळाडू हे आपल्या गावातील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने इथून मात्र चांगला खेळ देखील पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती बॅकअप चांगला येतो आहे आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. तेजसने ऑलराऊंडरची भूमिका नक्कीच या स्पर्धेमध्ये साकारले. संघाचा आयकॉन खेळाडू आहे. आपण विचार केला तर तिथे मात्र मागील मॅचमध्ये 50 कंप्लीट झाले होते. 50+ धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि गोलंदाजीवरती देखील नेहमीच त्याचं वर्चस्व राहिलं आहे. आणि सध्याच्या घडीला तेजस वरकुडेला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. त्याच्या समोर तेजस सुरुशी असेल. तेजस वर्सेस तेजस असं बॅटल आहे. ऑन द राईज केला, अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय, ऑफ ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आलेत, 1 धाव कंप्लीट आणि इथे मात्र 2 धावा देखील कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. 12 रन्स ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. राजू जाधव आमचे साथी समालोचक यांचं लंच देखील लवकर झालं आज. खूप गोड आवाज आणि इथे पाहावं लागेल, अपील झाली होती परंतु पंच तटस्थ आणि हा चेंडू येतोय डॉट. डॉट बॉलची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी व्हेरिएशन नेहमीच तेजसचं आपण पाहिलंय. दहा धावा आहेत. यस, 10 धावा आहेत. आमचे स्कोरर इथे मात्र नक्कीच चेंज करतील. निसर्गाच्या सानिध्यात हे आपण क्रीडांगण पाहतोय. अगदी बाजूला शेजारीच क्रीडांगणाच्या लागून नदी देखील आहे, उल्हास नदी आणि त्याच्या काठावरती गजबजलेलं सुंदर असं नेत्रदीपक कामगिरी करणारं हे क्रीडांगण आपण पाहतोय. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर वाढत्या लोकसंख्येनुसार, वाढत्या डेव्हलपमेंटनुसार आपली निसर्गाने दिलेली देणगी थोडीशी आपल्यापासून लुप्त होत आहे, अलिप्त होत आहे. परंतु असं असून देखील रायते गावानं इथे मात्र आपल्या गावाच्या खेळाडूंसाठी हे क्रीडांगण जोपासलंय, त्यांचं देखील कौतुक. हो, इथे मात्र पुनश्च चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. तेजसला आपण पाहतोय, हा चेंडू देखील त्याचा डॉट येतोय. हो, चांगला खेळ.
एक धाव इथे मात्र घेतली जाते आणि धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू इथे मात्र फेकलेत, 11 धावा धावफलकावरती आणि आता मात्र चांगली सुरुवात, संत आणि सावध सुरुवात मधाच्या आतमध्ये केली जाते. 11 धावा. ओ फटका लाजवाबा, उंची जास्त लांबी तिथे गाठणार नाहीये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात, एका टप्प्यानं चेंडू फरार होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावरती, 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि त्याचबरोबरीनं इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च मनोजचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न झालाय. झेलची संधी आणि कॉटन बॉल. सलामी, क्या बात आहे. हा वेगळा सेलिब्रेशन वेस्ट इंडिज स्टाईलने हा सेलिब्रेशन आपण पाहतोय. फलंदाज मनोजचं सेलिब्रेशन देखील आपण पाहिला ऍक्शन रिप्ला मध्ये. कमालीचा सेल्यूट प्रथमतः त्यांनी बॉलाला दिला आणि तदनंतर सेल्यूट अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेनं दिला. कारण की पहिल्या चेंडूवरती त्यांनी महत्वाची विकेट्स घेतली. फलंदाज तेजसला बाद केलं आणि आता मात्र नवीन बॅटरमध्ये आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती जयेश दाखल होतोय. हो हाफ ट्रॅकर आहे पुनश्च इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोचतायत. अगदी आपण पाहिलं तर धीरज होते आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती. आमचे बच्चू भाई यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. कारण की ही खेळपट्टी बनवण्यासाठी त्याने देखील फार मोठी मेहनत घेतली आहे. त्यांचं देखील विशेषतः आम्ही या स्पर्धेच्या वतीनं कौतुक करू. कारण की प्रत्येकाची मेहनत राहिली आणि खास करून KG स्पोर्ट्स रायतेचे सर्व खेळाडू त्यांचं देखील विशेषतः कौतुक. कारण की पहिली टीम रायते गावाच्या वतीनं आपण पाहिली होती KG स्पोर्ट्स रायते. त्याच्यानंतर बरेच नक्कीच संघांना आपण पाहिलं. परंतु मित्रांनो जर एक टीम करून एक संघ करून खेळला तर आपल्या गावाचं नाव आणखी पुढे जाईल यात मात्र शंका नाही आहे. परंतु या स्पर्धेच्या वतीनं का होईना परंतु संपूर्ण संघ संपूर्ण गाव इथे मात्र एकटवला संघ आला आणि या एकत्रित तरुणांना आणण्याचं कार्य या रायते प्रीमियर लीगनं केलं आहे.
ओ इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट ऑन बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू देखील येतो डॉट. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचा कॅश प्राइज जरूर लावले ते म्हणजेच बबलूजी घावड यांनी अजयसाठी. परंतु चौकार आलाय, षटकाराची अपेक्षा असेल यात मात्र शंका नाहीये. चांगली गोलंदाजी होती. आता मात्र धावा रोखल्या जातात. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. राजू जाधव आमचे साथी समालोचक मित्र देखील फेरफटका मारतात. जर मॅचेस लवकर संपल्या तर त्यांना आणखी एक स्पर्धेमध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत आज, कारण की त्यांना देखील थोडासा इथून मात्र आपल्या समालोचनावरती देखील त्यांचा प्रभुत्व निर्माण व्हावं, कारण की आपला माणूस कुठेतरी पुढे जाणं ही आमची देखील इच्छा. नक्कीच अनेक खेळाडूंना असेल, कॅमेरामॅन असतील, लाईव्ह टेलिकास्टवाले असतील, यांना कुठेतरी संधी देण्याचं कार्य नक्कीच नेहमी आम्ही देखील करत असतो, कारण की आपला माणूस पुढे गेला पाहिजे. स्मॅशच्या दिशेने जाऊयात. 17 धावा धावफलकावरती आणि आडव्या बॅटने ऑन साइडला फ्लिक केला. फ्लिक ऑन द रिस्क बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतो. एकच धाव इथून मात्र एकटवली जाईल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. बॅटची लिडिंग एज आणि इथे महत्वाची विकेट. फलंदाज जयेश होते बाद. क्या बात है. दुर्वेशजी दादा, दिनेश दादांचं देखील इथे आगमन होतं. दिनेशजी राऊत या वेलकम. आपलं देखील मनपूर्वक सरसर एक स्वागत असेल. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. जयेश आयकॉन खेळाडू शून्यावरती बाद झालेले. आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये हर्षद आणि हर्षदने पहिल्या चेंडूवरती स्वागत केले. स्वागत से करेंगे सबका स्वागत. फोर 24 धावा. येस कम ऑन डेझी. मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक.
तो म्हणजे ज्याचा उल्लेख आपण केला होता 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आधी होते. आम्ही सूचना केली की 12th मॅन इम्पॅक्ट प्लेअर राहू शकत नाही, त्या अनुषंगाने लगेचच 12th मॅन चेंज झाला आणि अंश आता मात्र मदाशा आतमध्ये दाखल होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 24-24 धावा आणि उर्वरित 3 षटकांचा खेळ आता मात्र शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पंकजला आपण पाहतोय. ओ फटका हा देखील दमदार आहे. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक ओ झेल हातातून इथे मात्र निसटतोय. आय थिंक तेजस होते, तेजस वरकुटे होते. आय थिंक तेजसला मच्छीमारीचा नक्की छंद नसावा, कारण की बाजूलाच नदी आहे आणि राजू सर पावसाळ्यामध्ये या नदीला वल्गन फार मोठी लागते असं आम्ही देखील ऐकलंय आणि कदाचित जसा मासा हातातून निसटावा तसा चेंडू हातातून निसटला आणि हा झेल ड्रॉप झाला. गोलंदाज तयार. ओ बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक ओ क्या बात आहे. शॉट फाईनच्या क्षेत्ररक्षकाने इथे मात्र चांगला बाखप दिला. जर कदाचित चेंडू हातातून निसटला असता तर अजूनही धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या असत्या आणि ही एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. ड्रिंक्स ब्रेक नंतर इथे मात्र चांगला खेळ. कल्पेशजी यांनी देखील आम्हाला एनर्जी ड्रिंक आमच्या लाईव्ह टेलिकास्ट टीम आणि कॉमेंटेटरला दिली, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण की रायते प्रीमियर लीग आहे आणि कॉमेंटेटर असतील, अंपायर्स असतील, लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल, यांची पहिल्यांदा इथे काळजी घेतली जाते. आपल्या देखील सर्वांचं आणि संपूर्ण रायतेकरांचं केजी स्पोर्ट्स रायतेचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे. मिस टायमिंग क्षेत्ररक्षक ओ क्या बात आहे. धीरजने इथे कमालीचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. आरके इंटरप्राइजेसचे सर्व विनायकजी सुरोशी साहेब देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. खरं तर असं वाटलं होतं तेजस हा झेल घेईल, परंतु तेजसने धीरजवरती विश्वास दाखवला आणि हा झेल घेतला गेला आणि तेजस वरकुटे यांनी देखील आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. खरं तर बिजी शेड्यूल राजू सर तुम्हाला देखील ठाऊक आहे. आमदार चषक चालू आहे, इकडे आपण पाहत स्वर्गीय रोहित भाई चषक देखील सुरू आहे, परंतु तिथे न जाता आम्ही रायते प्रीमियर लीगला पसंती केली, कारण की नेहमीच या संघाचा या गाभाचा अंशावरती देखील प्रेम राहिलाय आणि पहिलं वर्ष त्या अनुषंगाने आम्ही देखील इथे सज्ज झालो. पुण्याच्या झेलची संधी. डाऊन दी बॉल धीरज आणि आय थिंक सो हा तिसरा झेल या मॅच मध्ये टिपलाय. क्षेत्ररक्षक धीरजने फलंदाज बाद. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होतोय प्रशांत. लो स्कोरिंग सामना जरूर मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 28 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 4थं षटक प्रगतीवर पथावर आणि या 4थ्या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. 28 धावा धावफलकावरती. डीजे जितू थोडासा व्हॉल्यूम द्या आणि दरम्यान इथे हा चेंडू देखील येतो डॉट आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. हॅलो चेक चेक. हॅलो चेक चेक 1. थँक्यू जितू. जितूचं देखील कौतुक करू, कारण की नक्कीच कमी वयामध्ये त्यांनी देखील व्यवसायाकडे वाटचाल केली आणि डीजे ऑपरेटरची भूमिका ते देखील साकारतात, त्यांचं देखील विशेषतः कौतुक करू. आणि क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपण नेहमीच पाहतोय.
मोठमोठ्या स्पर्धांमध्ये डी जे मास्टरची देखील तितकीच महत्त्वाची भूमिका असते आणि त्यांनी देखील आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवला. कारण की खरं तर 2 महिन्यापासून सलग समालोचन सुरू आहे आणि एकही दिवस राजू सर ब्रेक नाही आहे आणि या अशा काळामध्ये आवाजाची काळजी आमची देखील डी जे मास्टर घेतात. आपलं देखील कौतुक असेल. आणि दरम्यान जाऊयात महाराष्ट्र दिशेनं. आता मात्र 5व्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भावेशला आपण पाहतोय. नवीन बॅटर प्रशांत आणि अजय ही जोडे अजय सलामीला आले होते, त्यांच्यावरती पारितोषिक देखील लावलं होतं 101 रुपयाचं, परंतु एकही षटकार सध्याच्या घडीला त्यांच्या बॅटमधून आला नाहीये. 28 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार. ओ बॅटची लिडिंग एज आहे क्षेत्ररक्षक धीरज. ओहो इथे मात्र बॉल टर्न झाला होता आणि नॉन स्ट्राईक एंड वरती धावबाची संधी निर्माण झाली होती, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये आय थिंक सुरक्षितरित्या बॅटर पोहोचलेत आणि एकच धाव फलकावरती जोडली जाईल. धीरजचं देखील विशेषतः कौतुक केलं जाईल. बेस्ट फिल्डरसाठी आपल्याकडे आकर्षक ट्रॉफी देखील आहे आणि आमच्या स्कोरला देखील विनंती असेल की आपण धीरजचं नाव देखील बाजूला कोपऱ्यात लिहून ठेवा, कारण की आज त्याने देखील भरपूर झेल टिपल्यात. जर संघ इथून टॉप 4 मध्ये गेला, जर एखादी ट्रॉफी त्यांच्या नावावरती आली तर कदाचित धीरजच्या नावावरती वर्णी लागू शकते. बेस्ट फिल्डरसाठी देखील आपल्याकडे आकर्षक ट्रॉफी आहे, त्याचबरोबर आकर्षक काहीतरी गिफ्ट असेलच, कारण की मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी देखील आपण पाहिलं तर आकर्षक बॅट्स सुद्धा या ठिकाणी मात्र पुरस्कृत केलेला आणि त्या अनुषंगाने स्पर्धा देखील मानाची सन्मानाची आपण पाहतो. आणि ट्रॉफी आपण पाहिलं तर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या या ब्युटिफुल भव्य दिव्य अशा ट्रॉफीज आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे आणि तत्पूर्वी इथे या धावा मिळतील त्या म्हणजे 2 धावा आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31 धावा धावफलकावरती. भावेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. समोर ॲज अ बॅटर अजय सलामीला आलेला बॅटर आपण पाहतोय, परंतु अजयला देखील शांत ठेवलाय. बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढलाय. पंकज येतात फेकी इथे मात्र ॲक्युरेट. ओहो इथे चांगली फेकी होती पंकजची देखील. जर डायरेक्ट हिट लागला असता तर कदाचित धोक्याची घंटा वाजली असती. फलंदाज प्रशांतसाठी एक धाव इथून मात्र एकटवली जाईल एका धावेच्या मधीनं. 32 धावा. अक्षयजी मोपे यांचं देखील आगमन झालं. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत. रायते प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. रायते गावाची स्पर्धा आपण पाहतो आणि रायते गावाचे अनेक सारे मान्यवर ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक देखील या मॅचचा आनंद घेतात. उद्या सुपर संडे, रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, मग सगळ्या काही गोष्टी या क्रीडांगणावरती होतील यात मात्र शंका नाही आहे. हौशे नवशे गौशे क्रिकेटचे चाहते मान्यवर आणि हे संपूर्ण क्रीडांगण भरलेलं असेल यात मात्र शंका नाही आहे. आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये अनेक सारा आनंद क्रिकेटच्या व्यतिरिक्त देखील आनंद लुटला जाईल. आडव्या बाटण्या ऑन साईडला वाईडिश लॉंगन मधून क्षेत्ररक्षक आलेत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात OUT फलंदाज होतोय धावबाद. इथे मात्र चांगला चेंडू पिच केलाय. थेट गुजरातवरून आमचे GTC ग्रामीण टेनिस क्रिकेटचे लगेच या वाहिनीचे आमचे ऑपरेटर सध्या नीरज आमच्या संपेश जोडलेत. ते देखील स्पर्धा तिकडे कव्हर करतात. त्यांचे ओनर GTC वाहिनीचे आज रायते प्रीमियर लीग
कव्हर करतात. संधी तेजस यांनी त्यांना देखील त्यांच्यावरती हा विश्वास आहे, जबाबदारी आहे. राजा गुळवी कॅमेरामॅन असतील, सुजल असेल, नेहमीच त्यांचा देखील योगदान आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 34 34 धावा. काल गुजरात येथे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका हा सामना देखील आपण पाहिला, त्याच्यामध्ये भारतीय संघाने विजय प्रस्थापित केलं. आणि आता मात्र नक्कीच आपल्या ग्रामीण विभागातून आणि ठाणे जिल्ह्यातून आणखी एक उगवता सितारा आपल्याला नक्कीच IPL मध्ये खेळताना पाहायला मिळेल. मुंबई मराठी माणसाची तेजस आपण नेहमीच म्हणतोय, परंतु मराठी माणसाला मुंबईमधून कोणी पुढे जाऊ देईल असं तर लक्षण दिसत नाही. कारण की मुंबईने बोली लावली नव्हती, परंतु हैदराबादने कसं का असू द्या, परंतु त्या संघाने आपल्या ग्रामीण खेळाडूला आणि त्या हिऱ्याला ओळखलं आणि तिथे मात्र त्याच्यावरती बोली लावली आणि तो चांगलं कार्य देखील करेल यात मात्र शंका नाही आहे. परंतु तदनंतर जसं हैदराबादने त्यांना घेतलं, मुंबईला ट्रोल केलं आणि मुंबई संघाने तदनंतर मात्र विजय हजारे ट्रॉफीसाठी ओमकार तारमलेला नक्कीच आपल्या संघामध्ये घेतलं. म्हणजे दुसऱ्याने बोट ठेवल्यानंतर आपण बोट ठेवायचं, ही प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच चालू आहे. सध्या राजकारण सुरू आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील ह्या गोष्टी बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु रायते गावाचं आपण कौतुक करो. राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच हा गाव कल्याण तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये पुढे आहे, परंतु आता मात्र गावाला एकत्रित आणण्यासाठी ही स्पर्धा त्यांच्या वतीनं आपण पाहतोय. त्यांचं देखील कौतुक. अंतिम षटकामध्ये सुदेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय आणि इथे मात्र जसा चेंडू डॉट आला तसा डोक्यावरती हात लावला होता फलंदाज प्रशांतने. धावसंख्या धावफलकावरती आपण मात्र पाहिली तर 34 धावा. लो स्कोरिंग सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ RPLच्या टॉप 4 मध्ये पाहायला मिळेल. हो, चांगली गोलंदाजी, यष्टीरक्षक बीट होत आहेत आणि तत्पूर्वी ही 22 आय थिंक सो एक धावफलकावरती जोडली झाली. यस, 22च्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाते. पंच आमचे आय थिंक सनी सरांना आपण पाहतोय जे बदलापूरचे आहेत. खरं तर त्यांचं देखील विशेष कौतुक करू. त्यांनी देखील पंचांची चांगली भूमिका साकारली आहे आणि पंच नक्की शांत स्वभावाचा असणं देखील गरजेचं आहे आणि तो त्यांचा शांत स्वभाव देखील आपण पाहिला. त्यांच्या सोबतीनं कल्याण ग्रामीणमधील नामवंत पंच प्रवीणजी विशे अर्थातच आमचे भावड्या यांना देखील आपण पाहतोय. प्रेमळ स्वभाव नेहमीच त्यांचा देखील राहिला आणि ते देखील मोठमोठ्या स्पर्धा बाजूला ठेवून रायते प्रीमियर लीग इथे मात्र कव्हर करतात. कारण की प्रत्येक पंचांना माहीत आहे आयोजकांची भूमिका कशी असेल. रायते गावामध्ये अनेक खेळाडूंना इथे मात्र नक्कीच प्रेम देण्याचं कार्य सुरू असतो आणि तेच कार्य आता मात्र इथे सुरू आहे. DJ मास्टर थोडासा व्हॉल्यूम द्या आपण. सुदेश पुनश्च सज्ज होतोय. इथे फटका फसलाय, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय आणि दरम्यान हा फटका देखील आपण पाहिला तर सीमा रेषेच्या बाहेर हा दमदार षटकार. चांगला फटका षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती आता मात्र जोडल्या जातात. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथे मात्र हा चेंडू येतोय डॉट. अजून एक चेंडू शिल्लक आहे. आय थिंक सो आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती. सुदेशचा आता मात्र हा अंतिम चेंडू आहे. ओ, आडव्या बाटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत, फेकी देखील ॲक्युरेट आहे आणि इथे मात्र सेलिब्रेशन जरूर झालंय. सेलिब्रेशन झालंय, पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. पंचांनी आऊट आधीच घोषित केलाय. येस, तिसऱ्या पंचांना देखील रेफर केला. चेक केले जाईल. येस, OUT फलंदाज असेल बाद. सॉफ्ट सिग्नल देखील कल्पेशचा होता. येस, इथे मात्र आपण चेक केलं स्क्रीनवरती, फलंदाज बाद असेल. थँक्यू DJ. एकच धाव असेल आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ते म्हणजेच
44 आणि जिंकण्यासाठी अवघ्या 45 धावांची आवश्यकता असेल मुद्रा 11 या संघाला. आपण टॉस करूयात. पुढील दोन संघ लुझर लुझर अशी पुढील मॅच असेल आणि दोन्ही संघादरम्यान आपण करूयात टॉस. अर्थातच आई गावदेवी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट ट्रिपल आर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. आपण लगेचच टॉस करूयात. थँक्यू ऑल ऑफ यू. आपण टॉस करूयात. पुढील टॉस ट्रिपल आर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण संघ पाहणार आहोत. आई गावदेवी 11 दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. तर सागर भोईर यांचं या ठिकाणी आगमन, आपलं हार्दिक असं स्वागत. चला आपण दोन्ही संघादरम्यान टॉस देखील करणार आहोत. सन्मान्य राजारामजी सुरोशी साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आई गावदेवी 11 संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट ट्रिपल आर डू ऑर डाय करो या मरो. इथून मात्र जर सामना जिंकला तर इथे रायते प्रीमियर लीग मध्ये त्यांचं वर्चस्व कायम राहील आणि जर हारला तर 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. आमचे राजाराम मामा उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉइन स्पिन छापा इज द कॉल आणि काटा आलाय. काट्याने काटा निघेल का पाहावं लागेल. मामांना विनंती असेल, खूप साऱ्या शुभेच्छा असेल, आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय ट्रिपल आर या संघाने. टॉस जिंकलाय, प्रथमदा निर्णय का असेल? फलंदाजीचा निर्णय घेतो. क्या बात आहे, वेगळा निर्णय घेतलाय. मागील मॅच हारली होती, आता सामना जिंकणं गरजेचा. आता काय रणनीती, काय वेगळी स्ट्रॅटेजी किंवा उर्वरित कुठले खेळाडू आता मात्र बदल असेल का संघामध्ये? सध्या तरी नाहीये, जे आहे ते प्लेयर आमचे खेळणार आहेत आणि सध्या संघाला आमचा जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न राहील आणि विरुद्ध संघाला जरा प्रयत्न करावे लागतील. येस, चांगलं या ठिकाणी मात्र बोलणं आहे. शेवटचा प्रश्न असेल, स्पर्धा आपण पाहतोय रायते प्रीमियर लीग, रायते गावाला एकत्रित आणले, सगळ्या खेळाडूंना मान्यवरांना एकत्रित आणले, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा म्हणजे हा आमचा सगळ्या मुलांना खेळण्याची संधी मिळावी हाच एक प्रयत्न होता आणि सगळ्या मुलांनी चांगला प्रयत्न केला एकत्र येण्याचा. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस गमावला आई गावदेवी 11 संघ. टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आज क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, आता क्षेत्ररक्षणच मिळालं आहे. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-60. येस, 50 ते 60 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. जर इथून मॅच जिंकली तर या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित राहील, जर हारले तर घरचा रस्ता निश्चित असेल. आता मात्र वेगळी स्ट्रॅटेजी, काहीतरी वेगळासा या ठिकाणी मात्र बदल असेल का संघामध्ये? कधी निश्चितच. आणि शेवटचा प्रश्न, ही स्पर्धा देखील पण मानाची सन्मानाची पाहतोय, या स्पर्धेबद्दल दोन शब्द. येस, थोडेसे लाजतात, काही हरकत नाही. खूप सारे शुभेच्छा असतील, परंतु त्यांची बॅट जरूर बोलेल. टॉस जिंकलाय ट्रिपल आर या संघाने. प्रथमतः स्वीकारले फलंदाजी, आमंत्रित केले गोलंदाजीसाठी आई गावदेवी 11 संघाला. ओ टू कॉम्बॉक्स इथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र राजू जाधव यांचा गोडाबाज पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच विश्वास केणे. जाऊया मित्रांनो मॅच च्या दिशेमध्ये. 45 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. अगदी लो स्कोरिंग मॅच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 80 धावा तर या मैदानावरती बनल्या, परंतु 80 धावा देखील
या मैदानावरती चेस देखील झाल्या. त्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर 45 धावांचं हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा जिंकण्याकरिता आपण पाहता मित्रांनो KG स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ रायते आयोजित रायते प्रीमियर लीग 2025 सीझन 1 दिवस दुसरा मॅच नंबर 3. इथून जो संघ मात्र पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल, परंतु जो मात्र जिंकेल त्याची विजयाची आशा जी आहे ती जिवंत राहील या मॅचमध्ये. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. स्ट्राईकला बॅट्समन आहेत सुदेश आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर तेजस. ही जबरदस्त आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिस्टर जयेश ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, मोठा फटका या ठिकाणी खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. फाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. जे मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर अगदी आई गावदेवी 11 या टीमनं मुद्रा 11 या टीमच्या अगेन्स्ट 80 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि ते लक्ष देखील पार केलं होतं. परंतु मी तर म्हणेन आता हे लक्ष सहज आणि सोपं आहे. फक्त 45 धावांचं हे मापक असं भूमी 11 या टीमनं ठेवलेलं आहे. इथे मात्र चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. वाटिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. सामन्यामध्ये रोमांच येईल का हे मात्र नक्कीच आपल्याला पाहावं लागेल, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. फलंदाज बाद होत असताना या ठिकाणी सुदेश बॅक टू द डगआउट. येईल का की पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तेजस, ज्याने मागील मॅचमध्ये 56 बनवल्या होत्या, फक्त 45 धावांचं लक्ष आहे. पहिला गडी इथे मात्र फेकलाय तो म्हणजे डगआउटच्या आसेलेला मैदानाच्या आतमध्ये. तर बघा ज्ञानाभाई प्रतिष्ठान यांच्या वतीनं सुशील सुरोशी यांनी मात्र जे 3 दिवस पाण्याची सोय केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. जिसने प्यार से पाणी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया. पाणी ही खूप मूल्यवान आहे आणि हे दान जे मात्र त्यांच्या वतीनं मिळालेले आहे ते देणेकरूंचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. RPL सीझन 1च्या दरम्यान सर्व आयोजकांच्या वतीनं. ओ इथे मात्र घुटनाटे एक शॉट पाहायला भेटला. हो वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, वॉट अ मॅच. बॅक टू बॅक दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. पंकज पण जातोय डगआउटच्या. काही जबरदस्त कॅच या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये ही कॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तेजस आपल्याला ही कॅच दाखवतोय. त्याला देखील ही कॅच मात्र मंत्रमुग्ध करून गेली आहे. वॉट अ कॅच. झेल सुटली होती पहिल्या प्रयत्नात. दुसऱ्या प्रयत्नामध्ये अगदी डाव्या उजव्या गबलेमध्ये बॉल इथे मात्र बघायला. काय जबरदस्त फिल्डिंग आणि तिकडे थोडंसं हास्य स्मिथ. काय जबरदस्त कमिटमेंट आहे, कारण तेलना तिकडे ठाऊक आहे की झेल सुटली असती. धावसंख्या धावपलकावरती 4 धावा, 2 गडी बाद. बॅक टू बॅक 2 गडी बाद आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे गोलंदाज जयेश. भास्कर आहेत ॲज अ न्यू बॅटर. हा बॉल चांगला आहे ऑन साईडला. त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गुडलँड स्पॉटमध्ये बॉल. हो काय अँगल बनवला आहे, जबरदस्त अँगल. कौन बनाती हुई गेंद. अच्छी गेंदबाजी वहाँ पर जयेश द्वारा. स्कोर रुका हुआ, सिर्फ 4 रन स्कोर कार्ड पे. 2 गडी गमावलेले आहेत.
हो हा बॉल आपण पाहिला, प्रतिम बॉल. थोडासा ट्रिगर मोमेंट लेट आला त्या ठिकाणी फलंदाजाचा, सो त्या अनुषंगाने चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, कारण की लेंथ या ठिकाणी जयेशनं मात्र थोडीशी खेचली होती. स्लोवर चेंडूला मारणं खूप कठीण असतं तेजस टेनिस क्रिकेटमध्ये. धावसंख्या धावपलकावरती 4. हो चांगला फटका आहे मिडॉप आणि बिडॉनच्या मधून, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. चेंडूवरती फक्त एकच धाव येथे मात्र मिळेल. 1 धावेने धावसंख्या पुढे चालली आहे. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर फक्त 5 धावा. याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. मॅचमध्ये जबरदस्त मजा येणार आहे. तेजसची पुन्हा एकदा या ठिकाणी कसरत असेल या मॅचमध्ये देखील, परंतु काय जबरदस्त बॅटिंग केली आहे त्यांनी. अगदी 56 धावा मागील मॅचमध्ये कुठल्या होत्या, ज्या परिस्थितीला गरज होती त्या परिस्थितीला अनुकूल अशी बॅटिंग त्यांनी मात्र केली आहे. परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्याच्यावरती टांगती तलवार आहे. इथून या ओव्हरमध्ये जर काहीसे डॉट बॉल आले आणि विकेटची जर प्राप्ती झाली तर नक्कीच या मॅचमध्ये रंगतदार स्थिती निर्माण होऊ शकते. मुद्रा 11 या टीमला मात्र इथे आपण पाहिलं तर अगदी थोडंसं संकट आहे. धावा कमी आहेत. भूमी 11 आज मात्र त्यांचे काही बॅटर मात्र या ठिकाणी चालले नाहीत. आपण पाहिलं तर 14 धावा या ठिकाणी बनवल्या त्या म्हणजे अजयनं. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी 9 धावा बनवल्या त्या म्हणजे ईशाननं. त्यामध्ये आपण विचार केला तर काही चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली नाही. 8-1, 7-0, 5-3 धावा अशा पद्धतीच्या धावा ज्या आपल्याला पाहायला भेटल्या, ज्या अनुकूल स्थितीमध्ये नाही आहेत. 45 धावांचं लक्ष आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रोमांचक स्थिती निर्माण होऊ शकते. हे षटक फार महत्त्वाचं आहे. खोलवटाप्याचा बॉल त्याला हलक्या हातानं खेळून काढलेला आहे. चेंडू चालला अलाउंड द कार्पेट. 1 धाव इथे मात्र मिळेल. कमिटमेंट छानपैकी इथे पाहायला भेटत आहेत भूमी 11 संघाच्या वतीनं. फिल्डिंग तितकीच जबरदस्त ठेवणं फार गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहिलं, टेनिस असो लेदर असो, बॅटिंग फलंदाजी गोलंदाजी प्लॅन या चाली फॉर्मॅटवरती तुमचं हे घर मजबूत ठेवणं फार गरजेचं आहे आणि ते सध्या तरी या दोन्ही संघांना करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावपलकावरती 6 धावा. इथे फुलटॉस बॉल होता, खेळून काढलाय. संधी तिथे हुकली आहे. संधी सुकली त्या ठिकाणी. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण सातत्यानं आपण म्हणत असतो. ही कॅच फार महत्वाची आहे, फार महत्वाची होती. प्रभाकर सोबतीला तेजस मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅचमध्ये तेजसचा आत्मविश्वास उंच गेलेला आहे. तो सहज हार मानणार नाहीये. ओ चांगला पट, ओ हो फॉलो थ्रो मध्ये काय फिल्डिंग आहे. वॉट फिल्डिंग ॲक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत. वॉट शॉट, परंतु तितकंच बेहतर फिल्डिंग. एका बॉलवरती 3 कार्य आपल्याला पाहायला भेटले. कठीण होतं. गोलंदाजी करून झेल पकडणं खूप कठीण आहे, परंतु ॲज अ गोलंदाज आपण विचार केला तर हर्षल जबरदस्त कमेंटमेंट देत आहे त्या ठिकाणी. वॉट अ बॉलिंग. तलवार पुराणी मगर धार और काटा. वही हा चांगला फटका एक्झिक्यूट केलाय वाडिश लॉंगॉलला डीपमध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव इथे मात्र मिळेल. धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ आपल्याला पाहायला भेटेल. प्रत्येक डॉट बॉलवरती इथे आत्मविश्वास नक्कीच वाढेल. तो म्हणजे भूमी 11 या टीमचा. प्रत्येक धावा एकेरी दुहेरी तिहेरी धावा चौकार देखील आला तर मुद्रा 11 या टीमचा आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये नक्कीच वाढेल. इथे चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे. पुन्हा एकदा डीपमध्ये चेंडू सरकलेला आहे. 1च धाव. काय जबरदस्त या ठिकाणी. तर नक्कीच या ठिकाणी यश पवार यांचं आगमन झालेलं. या आपलं हार्दिक स्वागत. आपल्या वतीनं मॅन ऑफ द मॅचसाठी जे मेडल आपण पुरस्कृत केलेलं आहे, आपलं विशेष धन्यवाद आहे. टॅप केला चेंडूला, चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन, जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार, दर्जेदार चौकार. बंदे में जान है, ये बंदे में जान है. आज का दिन तेजस के नाम रहेगा. क्या कमाल की बल्लेबाज कर रहा है ये बंदा. ऑफ साइड में डालो, उसे रडार में डालो, लेग पैरों में डालो, कहीं पर भी ये शॉट खेल लेते हैं.
आणि याचबरोबर 2 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही आपण जर पाहिलं तर समीकरण थोडंसं अवघडच असेल. गोलंदाजी चांगली होते भूमी 11 या टीमची. धावा जरी कमी केल्या परंतु 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या षटकामध्ये जयेशचा पण विचार केला तर 5 धावा 2 गडी बाद केले, जी महत्त्वपूर्ण ओव्हर होती. त्या षटकामध्ये त्याने त्याचं कार्य चांगलं केलं. त्यानंतर हर्षद यांनी देखील फक्त 7 धावा खर्च केल्या. या दरम्यान मान्यवरांचं आगमन. मयूरजी तारमळे या वेलकम, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. मुद्रा 11 टीमचे ऑनर आहेत आणि आपल्या संघाची कामगिरी पाहण्यासाठी ते देखील आलेले आहेत. वेलकम, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये मुद्रा 11 या टीमला जिंकण्याकरिता 45 धावांची गरज आहे. परंतु मी तर म्हणेन या ठिकाणी मुद्रा 11 टीम जिंकू शकते. चांगल्या स्थितीमध्ये अनुमान लावू शकतो, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण भविष्यवाणी करू शकत नाही. अनुमान जो मात्र नक्कीच लावू शकतो. गोलंदाजी मार्कवरती जयेश, मिस्टर जयेश गोलंदाजी मार्कवरती. कोलवाटापाचा बॉल, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलंय. ओहो, जबरदस्त क्रिकेट. तर इथे मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभासद आदरणीय सन्माननीय श्री विजयजी सुरेशी यांच्या वतीनं भास्कर मार्के यांना प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयाचं कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. आपटलेला बॉल होता. चेंडू मात्र इकडे जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू लेग स्टिकवरून थोडासा चेंडू या ठिकाणी निघणारा आपल्याला पाहायला भेटलाय. चांगली गोलंदाजी जयेश. ऑफस्टिकवरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. धावसंख्या धावपलकावरती जर आपण पाहिलं तर 12 धावा 2 गडी बाद आणि जयेशचा हा दुसरा स्पेल देखील जबरदस्त. बॅटची एज होती. थर्डमॅनला तिथे क्षेत्ररक्षक. काय जबरदस्त क्रिकेट आहे. धावा जर इथं जर मी म्हणे 60 धावा जर असत्या तर कदाचित दडपण वाढलं असतं मुद्रा 11 या टीमवरती. परंतु धावांमध्ये कुठंतरी विचार करत असेल, चर्चा होत असेल. परंतु जबरदस्त क्रिकेट. धावसंख्या धावपलकावरती 12 2 गडी बाद. 2 गडी बाद झालेले आहेत. तिसरे षटक प्रगती पथावरती आहे आणि मिस्टर जयेश देखील खूप चांगलं कार्य करतोय. ओ फुल टॉस बॉल टोल वसूल झालाय का. चेंडू इथे मात्र नक्कीच पाहावं लागेल. 4 धावांसाठी चौकार. चेंडू गेला सीमा पार. का भास्कर भी कम नहीं है. भास्कर भी कम नहीं है. तेजस का साथ देना होगा, कारण की तेजस वारंवार खेळू शकेल किंवा नाही याची आपण बिलकुल खात्री देऊ शकत नाही. कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही समीकरण होऊ शकतं. धावसंख्या धावपलकावरती 16. कोलवाटापाचा बॉल होता. फ्लिक केला आहे. चेंडू चालला आहे या फाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीपमध्ये प्रोटेक्शन करतायत. एकच धाव इथे मात्र भास्कर यांना मिळेल. 1 धावेने धावसंख्या धावपलकावरती 17 या आकड्यावरती पोहोचलेले. खतरे की घंटा मैदानाच्या आतमध्ये 17 का खतरा आपण सातत्यानं पाहत असतोय. 2 गडी बाद झालेले आहेत. समीकरण जर आपण पाहिलं तर आता या ठिकाणी 50-50 असं समीकरण. 19 चेंडू आणि आता 28 धावांची गरज आहे. 19 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. या षटकातील शेवटचा बॉल. ओ या ठिकाणी हलक्या हाताने केलेलं पुश करो खुश रहो. आणि इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कारण तेजसला स्ट्राईकवरती यायचं आहे, गरजेचं आहे. आता 18 चेंडू 27ची गरज. धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 18 धावा. 3 षटकांची समाप्ती. आपण करूया ड्रिंक्स ब्रेक आणि देऊया आपल्या डीजे जी तुला संधी. यस डीजे. आडव्या पाटने खेळून काढला, फेकून दिला सीमा पार. चेंडू गेला
संपन्न झालेला आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद. इथून आता 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्याकरिता. चौथ्या षटकामध्ये आपण पाहू शकता गोलंदाज विकल्प या ठिकाणी शोधलाय. गोलंदाजी मार्कवरती नयन गोलंदाजी मार्कवरती आहे, कारण की आपण पाहिलं तर गोलंदाज जयेश यांचे दोन्ही स्पेल समाप्त झालेले आहेत, म्हणून विकल्प आपण पाहिलं तर नयन हा गोलंदाजी मार्कवरती आहे. खोलवर टप्प्याचा बॉल फेकून दिलाय. पुढच्या प्लॉटमध्ये दर्जेदार षटकार. मित्रांनो, म्हणतात ना की आयुष्यामध्ये कितीही चांगलं काम करा थोडंसं कमी पडणारच, कारण की जीवनभर जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत विद्यार्थीच असतो. भरपूर काही शिकण्यासारखं असतं. जाऊया आपण मॅचकडे. आता 17 चेंडू आणि 21 ची गरज आहे. वॉट शॉट, स्वीप शॉटचा क्लासिकल स्ट्रोक, परंतु तिकडे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आता मॅच जिंकण्याचा छंग मानलाय. हा शॉट पाहिला ना की श्रीलंकन संघाच्या खेळाडूंची आठवण येत असते. आपण विसरणार नाही तो वर्ल्ड कप. तर यश पवार यांच्यातर्फे स्वर्गीय भावेश पवार यांच्या नावाने सर्व प्रेक्षकांना उद्या यस नाश्ता असणार आहे. क्या बात आहे. स्विंग अँड मिस, वॉट अ बॉल. परंतु दुसऱ्या बाजूला रन आउटची संधी आली. तेजसला स्ट्राईकवरती यायचं आहे, त्यामुळं इथे हा फलंदाज बाद. भास्करला मात्र परतावं लागेल. थँक्यू डीजे. कालचा दिवस आपण पाहिला हरेशनं या मैदानावरती गाजवला. आजचा दिवस तेजस वर कुठे गाजवतोय. जबरदस्त क्रिकेट दोन्ही मॅचमध्ये. या मॅचमध्ये देखील आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला भेटलं. 15 मध्ये 20 ची गरज आहे. चांगला फटका आहे. फुलटॉस बनवून घेतला त्या ठिकाणी. इथे मात्र धावबाची संधी आले. तेजस वरकुटे विकेटवरती खूप वेगात आहे. चांगली रनिंग विथिन विकेट. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी पाहू शकता आपण कूल माइंड ठेवणं फार गरजेचं आहे तेजस वरकुटेला. परंतु सध्या तरी स्थिती खूप जबरदस्त आहे मुद्रा 11 या टीमची. 14 मध्ये 18 धावाची गरज आहे. न्यू बॅटर आपण पाहू शकता त्यांच्या सोबतीला मनोज मात्र आतापर्यंत काही खातं त्यांनी उघडलेलं नाही आहे. परंतु जमेची गोष्ट ही आहे की मिस्टर तेजस वरकुटे खेळपट्टीवरती आहे. 14 चेंडू 18 धावांची गरज. 27 धावा धावफलकावरती. ओ लेंथ खेचण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. संधीचं सोनं होईल का नाही. क्षेत्ररक्षक दूर राहिले त्या ठिकाणी पोहोचले नाही चेंडूपर्यंत. परंतु तिकडे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्यात. चेंडू हवेमध्ये होता त्या अनुषंगाने पहिलीच धाव वेगाने घेतली होती, त्यामुळे दुसरी धाव पूर्ण करण्यामध्ये इथे वेळ मिळाला तेजसला. थोडासा थकवा देखील जाणवत आहे तेजसला, कारण की सातत्यानं कन्सिस्टन्सी टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. जे आपले भारतीय संघामध्ये लेदर क्रिकेटर आपले इंटरनॅशनल क्रिकेट विराट कोहली ज्यांची फिटनेस लाजवाब फिटनेस आहे. स्लोवर गतीचा बॉल आहे, परंतु त्याला मात्र थोडंसं वळण देण्याचा प्रयत्न चेंडू फाईनकडे ट्रॅव्हल झाला. तिकडे एकच धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती.
चांगली गुणलेखकाची भूमिका साकारत आहेत प्रतीक सुरोशी. तंतोतंत माहिती पोहोचवण्याचं काम करत आहेत. चांगलं आहे. एक चांगली स्पर्धा तुम्हाला जर घडवायची आहे, तुमच्या गावाचं नाव कल्याण तालुक्यामध्ये गुणगौरवित करायचं असेल तर हे कार्य करणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये स्वयं कतुरे होते, आजच्या दिवसामध्ये धीरज सुरोशी आणि आता प्रतीक सुरोशी. मी अनेक स्पर्धेमध्ये जात असतो त्या ठिकाणी प्रतीक की गुणलेखकाच्या भूमिकेत कोणी जास्त बसायला तयार होत नाही आहे, परंतु ही भूमिका फार महत्त्वाची असते आपल्या गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी. आणि हे खूप चांगलं असतं. आमचे तेजस भोईर ग्रामीण टेनिस क्रिकेट ते देखील चांगली ऑपरेटिंग करत आहेत, चांगली नजर त्यांची असते. क्षणाक्षणाला ते सर्व काही माहिती देत असतात. त्याचप्रमाणे आमचे पंच प्रवीण विशे सर असतील, आमचे सनी सर असतील. सनी बाजी. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावांची गरज आहे. ड्रिंक्स इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आमचे ॲज अ पंच मैन फ्रॉम बदलापुर सनी पाजी. पाजी आपका गुस्सा मेरे ऊपर मत निकाला करो यार, थोड़ा सा बच्चे की जान मत दे लो. हम भी सीख रहे हैं तो आपसे कुछ सीखने को मिलेगा, बस और कुछ नहीं, यही आशा करता हूँ. अभी तक जितने अंपायरों से हमारा पाला पड़ा है सबने हमें कुछ सिखाया है, तो आप भी कुछ सिखा के जाइए. जाऊया मॅचकडे. आपण 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे सध्या तरी. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये डॉट बॉल येणं फार गरजेचं. गोलंदाज अभिजित गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर तेजस. ओ खरा बॉल, नो प्लस छक्का म्हणजे 7 धाव पलकावरती षटकार आणि हा असेल फ्री हिट. ओ जबरदस्त फटका, क्लासिकल स्ट्रोक, 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. आता 4 धावांची गरज आहे आणि चेंडू जर आपण पाहिले तर इकडे 11 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साइडला विजयाचा ठोकलाय दर्जेदार षटकार. मॅच केली फिनिश. वॉट अ बॅटिंग, वॉट अ क्रिकेट. अभिनंदन. मैदानाच्या आतमध्ये मुद्रा 11 आणि हार्ड लक टफ लक. सुरोशी यांच्या वतीनं ऑल द बेस्ट या मॅच करिता. क्या बात आहे. तर मुद्रा 11 टीम जी मात्र उद्या आपल्याला इन अँड ॲक्शन मध्ये पोहोचलेली तिसरी टीम आहे. आणि आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच